नमस्कार, गॅरेज मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहताय बोलेरोची निओ प्लस 9 सीटर व्हेरियंट. तुम्ही पाहताय गाडीचा लुक. ओव्हरऑल लुक पाहिला तर मित्रांनो फुगलेल्या बेडकासारखा गाडीचा लुक आहे. एकदम पावसामध्ये फुगलेल्या बेडकासारखा गाडीचा लुक असा दिसत आहे. P4 व्हेरियंट आहे आणि अतिशय कमी उत्सुकता आहे या गाडीबद्दल लोकांमध्ये. फारसं काय आकर्षित करू शकलेलं नाही ग्राहकांना ही गाडी. बोलेरो लेजेंडरी बोलेरोचे नाव देऊन हा गाडी विकण्याचा प्रयत्न महिंद्राचा फेल झालेला आहे. आणि महिंद्रा इंजिनियर्सच्या याच कामगिरीमुळे आज आर्टिगा आणि क्रुझर सारख्या गाड्यांच्या किमती मित्रांनो आसमानाला जाऊन पोहोचलेल्या आहेत. कारण की मार्केटमध्ये 9 सीटर व्हेरियंटमध्ये ऑप्शनच उरलेला नाही मित्रांनो. ट्रॅव्हलिंगसाठी जर खूप पॅसेंजर व्हेकल पाहिजे असेल तर आज सेकंड हँड मार्केटमध्ये बोलेरोची डिमांड एवढी प्रचंड वाढलेली आहे की दलालांचे घर भरण्याचे काम सुरू आहे मित्रांनो. सामान्य भोळ्या भाड्या जनतेला ॲक्सिडेंटल किंवा डॅमेज गाडी सुद्धा आज चांगली म्हणून मार्केटमध्ये विकली जाते. कारण की बोलेरो प्लस ही गाडी आज मार्केटमध्ये भेटत नाही. नालायकपणा आहे निवड. फार तुरळक अशा गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये उरलेल्या आहेत. ही बोलेरो अर्थात ही बोलेरो नाहीच, या गाडीचे TUV असे नाव होते, पण याच गाडीला बोलेरो या नावाची बॅजिंग देऊन महिंद्रा कंपनीचा TUV 300 ला विकण्याचा हा प्रयत्न सुद्धा फेल होताना दिसून येत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ही गाडी आहे बोलेरो न्यू प्लस व्हेरियंट आहे. 9 सीटर. हेडलॅम्प ग्रिल तुम्ही पाहू शकता, न्यू स्टाईलची ग्रिल, जे की सध्या शॉर्ट बोलेरो चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते. फॉग लॅम्पची जागा खाली दिलेली आहे, ते तुम्ही तुमच्या स्वखर्चाने भरू शकता. सेम टायर साईज आहे मित्रांनो, जी की आधीच्या बोलेरो प्लस 9 सीटर मध्ये येत होती. 16 इंचेस विथ स्टील रिम. टायर साईज पाहून घ्या. सेम चेसिस, लॅडर फ्रेम चेसिस वरतीच बेस्ट डिझाईन आहे. बोलेरो न्यू येत होती याच्या आधी महिंद्राचे, तिलाच थोडंसं मागच्या बाजूने एक्सटेंड करून 9 सीटर बनवण्यात आलेलं आहे. 2184 cc चे 4 सिलेंडर मॅन्युअल गिअरबॉक्स इंजिन तुम्हाला याच्यामध्ये भेटते. 2184 cc 118 bhp पॉवर. सीटमध्ये हे जे आहे ते ॲड ऑन आहेत, मी नंतर दाखवलंच तुम्हाला इंटेरियरमध्ये. याच्यामध्ये फॅब्रिक अपॉल्स्ट्रीवाले सीट्स येतात. मागच्या बाजूने स्पेअर व्हील गाडीच्या दरवाजाचे एकदम मधोमध फिट केलेले आहे. बॅकलाइट. इंटेरियर मध्ये पाहू शकता मागे सीटे दोन सीटांची सिटिंग कॅपॅसिटी आहे मागच्या बाजूला. बोलेरो न्यू प्लस ची बॅजिंग. मित्रांनो या गाडीचा हाय मेंटेनन्स मुळे विक्री कमी झालेली आहे. इतकी मेंटेनन्स कॉस्ट या गाडीची जास्त आहे की सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी ही गाडी नाही मित्रांनो. ओल्ड स्टाईल बोलेरोचे जर तुम्ही डोर पॅड पाहिले तर त्या गाडीचे डोर पॅड मित्रांनो 300 ते 400 रुपयांना डोर पॅड परत फुल डोर पॅड चेंज करून भेटत होते. तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रॉनिक्स आणि सेफ्टीच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असा कंपन्या करत असतात. पण मित्रांनो तुम्ही अशा कारणांना फसू नये. गाडी घेताना व्यवस्थित चौकशी करून नीट चेक करूनच गाडी घ्या की आपल्याला खरंच गाडीची गरज आहे का. एवढे इलेक्ट्रॉनिक्स आणि एवढे ॲडव्हान्स फीचर्स जे की सामान्य ग्रामीण भागातील ग्राहकांना खिशाला न परवडणारे आहेत. फ्रंटमध्ये इंटेरियर पाहू शकता, पूर्ण डोरचे जे पॅड आहेत ते प्लास्टिक बॉडीमध्ये आहेत, पाहून घ्या. पॉवर विंडोचे कंट्रोल्स वगैरे दिलेले नाहीत, बॉटल होल्डर आणि नॉर्मलच आहे. आणि सेम डॅशबोर्ड ओल्ड बोलेरो न्यू सारखा, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. डिजिटल मीटर, पॉवर स्टीअरिंग, न्यू महिंद्राचा लोगो. गाडीमध्ये AC तुम्हाला भेटणार आहे, जो की बोलेरो मध्ये पण भेटतो. ही इको मोड म्हणून देण्यात आलेला आहे फ्युएल एफिशियन्सी वाढवण्यासाठी. पण मित्रांनो एमहॉक 118 bhp पॉवरचे इंजिन आहे. ऑन रोड जर पाहिलं तर या गाडीचा ॲव्हरेज 10 ते 12 दरम्यानच येत आहे. ओल्ड बोलेरो मध्ये तुम्हाला 15 ते 16चं मायलेज भेटून जात होतं. तर मित्रांनो ज्यावेळेस ऑन रोड तुम्ही चौकशी कराल त्याच वेळेस गाडी तीच पाहून घ्या. कारण की कंपनी 15 ते 17चं मायलेज क्लेम करत आहे, पण ऑन रोड गाडीला सिटीमध्ये तेवढं मायलेज भेटत नाही. त्याच्यामुळे एक वेळ घेण्या अगोदर नक्की चौकशी करा. कुणी जवळपास घेतलेले असेल तर त्यांच्याशी बोला. डॅशबोर्ड पण बेसिक्स आहे, त्याच्यामध्ये काही न्यू वगैरे असं काही ॲड ऑन केलेलं नाही. एंटरटेनमेंट सिस्टम सुद्धा तुम्हाला भेटणार नाही, तो तुम्हाला स्वखर्चाने इन्स्टॉल करावा लागेल. AC वेंट्स आणि AC कंट्रोल बटन्स आहेत डॅशबोर्ड वरती प्लेस्ड. थोडासा मोकळा स्पेस. गाडीमध्ये विशेष असं काही नाहीये. गाडीची आपली पर्सनली दुश्मनी नाहीये मित्रांनो, पण 9 सीटर वापस यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बाकी कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुमची इच्छा आहे का की बोलेरो प्लस 9 सीटर
गाडी वापस यायला हवी. 2019 मध्ये मित्रांनो बोलेरो प्लस 9 सीटरचे प्रोडक्शन कंपनीने बंद केले होते. त्यानंतर सेकंड हँड मार्केटमध्ये मित्रांनो गाडीची किंमत अफाट वाढली. ORVM सुद्धा इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल नाहीत, मॅन्युअलच आहेत. हा फक्त दिसायलाच विशेष आहे, बाकी सर्व तुम्हाला मॅन्युअलीच करावं लागणार आहे. सनवायझर्स विशेष असं काही एक्स्ट्रा फीचर्स तुम्हाला नाही देण्यात आलेले. हा सीटिंग कॅप्टन सीट टाईप सीट तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो, हे कंपनीकडूनच प्रोव्हाइड केले जातात. पण याच्यासाठी तुम्हाला वेगळा चार्ज सुद्धा लावला जातो. तुम्ही ज्यावेळेस शोरूमला जाताल त्यावेळेस एक वेळ नक्की चौकशी करा. दोन्ही सीट्सच्या मध्ये तुम्हाला पॉवर विंडोचे कंट्रोल्स आणि हँड ब्रेक दिलेले आहे. पॉवर विंडोज कंट्रोलची प्लेसमेंट छान आहे. 12 वोल्टचे तुम्हाला DC पॉइंट्स दिलेले आहेत. 2 5 फॉरवर्ड 1 रिव्हर्स 6 स्पीड गिअर लिव्हर तुम्ही पाहू शकताय. अगेन मिडल रो मध्ये तुम्ही पाहू शकताय सेम जे डोर पॅड्स आहेत ते प्लास्टिक वाले आहेत, जे की स्कॉर्पिओ मध्ये ज्या टाईपचे तुम्हाला पाहायला भेटणार होते त्याच प्रकारचे बोलेरो निओ प्लस 9 सीटर मध्ये देण्यात आलेले आहेत. मधल्या सीटावरती स्पेस भरपूर आहे, स्पेसची काय अडचण नाही. गाडी ओव्हरऑल चांगली आहे मित्रांनो, फक्त गाडीमध्ये लुकचा प्रॉब्लेम आहे आणि गावाकडील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवरती परफॉर्मन्स कसा आहे गाडीचा अजून कन्फर्म नाही. बॅक साईडला सेम मित्रांनो बोलेरो प्लस सारखेच तुम्हाला सीटिंग भेटणार आहे. साइड फेसिंग सीट्स आहेत. मागे आरामशीर 2 माणसं एक सीटवर बसू शकतात, काही अडचण नाही. गाडीमध्ये स्पेसची अडचण नाही, कशाचीच अडचण नाही. पण ग्रामीण भागातील ग्राहकांना टार्गेट करण्याकरता थोडंसं कंपनीला अवघड होणार आहे, कारण की या गाडीचे पार्ट्स अवेलेबिलिटीसाठी थोडासा प्रॉब्लेम ग्राहकांना येणार आहे. महिंद्रा बोलेरो 9 सीटर प्लस जे व्हेरियंट आधीच्या ह्याच्यामध्ये येत होतं त्याचे पार्ट्स तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होऊन जात होते, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी. तर हा होता संपूर्ण गाडीचा ओव्हरऑल लुक. जय हिंद, जय महाराष्ट्र.